नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उकडीचे किंवा तळणीचे मोदक न बनवता बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी अगदी झटपट पद्धतीत जेवढे चविष्ट आहे तेवढे अगदी पौष्टिक असे गूळ आणि तेलाचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढेच चविष्ट आणि अगदी पौष्टिक मऊसूत तोंडात टाकतात विरघळतील एवढी छान असे आपले मोदक हे तयार आहे. चला आपण सर्वप्रथम काय करायचं मोदक बनवण्यासाठी एक पातेली गरम करून घ्या. त्या पातेलीमध्ये लगेचच आपण एक मध्यम आकाराचा ग्लासभर पाणी गरम करायचं. लगेचच बारीक किसून घेतलेला 1 वाटी पाणी यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पाण्याला उकळी येईपर्यंत आणि आपला गूळ हा विरघळेपर्यंत आता आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवाल तर अगदी मुलं देखील आवडून खातील एवढं छान चविष्ट. नेहमी ते चॉकलेट किंवा उकडीचे मोदक बनवण्यासाठी थोडं वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही अशा पद्धतीचे मोदक बनवाल तर अगदी सर्वजण ते आवडून खातील. तर आपलं पाणी हे गरम झालं आहे. पाणी गरम झाल्यानंतर लगेच साईडला अशा पद्धतीने एक कढई घ्या. कढई हे गरम करून घ्या. कढई आपले गरम झाले. कढई गरम झाल्यानंतर काय करायचं, यामध्ये आपण 4 ते 5 चमचे तेल हे टाकून घेणार. मध्यम आकाराचे आता इथे मी चमचे तेल घेतले. तेलाच्या जागेवरती आपण तुपाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही, पण तुपाऐवजी तेलाचाच वापर करा. त्यामुळे खूप छान अशी आपली ही रेसिपी तयार होते. तर तेल हे टाकल्यानंतर लगेचच काय करायचं, त्यामध्ये 1 वाटी आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आता मी पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला तेलाचा हा अंदाज येऊ शकतो, म्हणजे येतो. जर आपल्याला अगदी कोरडं असं पीठ वाटत असेल तर पुन्हा आणखी यामध्ये आपण थोडंसं तेल घाला. त्यामुळे जे पीठ असतं ते एकसारखं आपल्याला व्यवस्थित भाजता येतं. तर पीठ मला अगदी थोडं कोरडं असं वाटतं आहे, म्हणून मी काय करणार आहे, आणखी 1 पळीवर यामध्ये तेल हे घालणार. अजिबात तेल हे जास्ती होत नाही आणि किंवा तुम्ही तेल जास्ती खात नसाल तर यापेक्षा देखील कमी तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही. फक्त भाजताना आपल्याला थोडा त्रास होईल. तर जसं आपण आता हे पीठ भाजत जाऊ आणि ते पीठ अगदी छान भाजून होतं तर ते काय करतं, अगदी सैलसर होतं आणि आपलं तेल देखील सोडायला सुरुवात करते. तर तुम्ही बघाल थोड्या वेळानंतर आपलं पीठ हे तेल सोडायला सुरुवात केलं आहे आणि पीठ देखील आपलं अगदी सैलसर असं झालं आहे. म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं जे पीठ आहे ते भाजून तयार झालं आहे असं आपण याला समजायचं. या पद्धतीने आपलं पीठ हे भाजून झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण आणखी बारीक चिरून घेतलेले काजू बदाम, यामध्ये तुम्ही खवा वापरून घेऊ शकता, वेलची पावडर, बारीक किसून घेतलेलं सुकं किंवा ओल्या खोबऱ्याचा देखील आपण यामध्ये वापर केला तरी काही हरकत नाही. आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण बदल केले तरी काही हरकत नाही. तर पीठ अगदी छान आता आपलं भाजून तयार झालं आहे. ह्या पद्धतीचं पीठ हे भाजून घ्यायचं. आपलं पीठ हे आता भाजून झाल्यानंतर काय करायचं, लगेचच जे आपण आधी गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते गुळाचं पाणी अगदी थोडं थोडं घालत हे पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला आता हे पीठ गुळाच्या पाण्यामध्ये पुन्हा आणखी शिजवून घ्यायचं आहे. जेवढं परफेक्ट आपलं पीठ शिजून होईल तेवढा छान असा आपला चविष्ट मोदक हा तयार होतो. जर आपलं मिश्रण थोडं तरी कच्चं राहिलं तर खाताना मोदक हा कच्चा लागू शकतो. तर अगदी थोडं थोडं पाणी घालत जा. एकाच वेळेस पाणी हे घालून घेऊ नका, त्यामुळे काय आपल्याला पाण्याचा अंदाज कळणार नाही. आणि आपलं पीठ जर थोडं तरी कच्चं राहिलं असेल तर पिठामध्ये म्हणजे ह्या मिश्रणामध्ये लगेच गोठड्या पडतात. म्हणजे गोठड्या पडल्या नाही तर गाठी झाल्या नाही तर समजून घ्यायचं अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे भाजून तयार झालं आहे. अशाच पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालत आता आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे. हे मिश्रणाला देखील आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत पुन्हा आणखी पाणी घातल्यानंतर शिजवून घ्यायचं. म्हणजे अगदी छान असे आपले मोदक हे तयार होतात. अगदी थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ छान असं मऊसूत होईपर्यंत त्याला शिजवून घेतलं आहे. अशा पद्धतीने पीठ शिजून झाल्यानंतर लगेच गॅस हा बंद करायचा. आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मोदक बनवताना अजिबात चटके हे लागणार नाही. जे आपल्याकडे मोदक बनवण्याचा साचा असतो तो घ्या. तेल वगैरे आपल्याला अजिबात लावून घेण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीचा मी हा साचा घेतला आहे. लगेच काय करायचं, याला थोडेसे मी जे आपल्याकडे खसखस असते ती लावून घेतली आहे, अगदी छान आपले मोदक दिसतील म्हणून. त्यानंतर काय करायचं, याच्या जागेवरती आपण ड्रायफ्रूट्स देखील वापरले तरी काही हरकत नाही किंवा खोबरं देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही. ह्या साच्यामध्ये अगदी थोडं थोडं या पद्धतीने मिश्रण घालत आपण आता हा मोदक तयार करून घ्यायचा.
तर आता आपण व्यवस्थित मिश्रण हे सेट करून घेतलं आहे. त्यानंतर तुम्ही बघाल अगदी छान असा आपला चविष्ट मोदक हा तयार झाला आहे. मुलं उलट चॉकलेटचे मुलांना देण्यापेक्षा या पद्धतीने जर आपण मोदक करून दिले तर ते आवडून खातील. पुन्हा त्यांची दात देखील खराब होणार नाही. नक्की ह्या बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही बनवून बघा. अगदी छान असे आपले मोदक हे तयार होतात. रेसिपी आवडेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी परफेक्ट असा आपला चविष्ट तेल आणि गुळाचा मोदक हा बाप्पासाठी तयार आहे.